प्रियजन हो, येशूच्या नावाने तुम्हाला शुभेच्छा. आपण या वर्षाच्या शेवटच्या दिवसांमध्ये पोहोचलो आहोत. अजून काही दिवसांत आपण एक नवीन वर्ष पाहणार आहोत. आजच्या या दिवशी सुद्धा आपल्याला देवाच्या उपस्थितीत बसून स्वतःची तपासणी करणे आवश्यक आहे. आपल्यात काही वाईट मार्ग असतील तर ते दुरुस्त करून आपल्याला स्वतःला योग्य करणे आवश्यक आहे. प्रभूने आपल्या आयुष्यात जे काही केले आहे ते आठवून आपण त्याचे आभार मानले पाहिजेत. आपल्या आयुष्यात काही गोष्ट दूर करण्याची गरज असेल तर ती करण्यासाठी आपल्याला बल मिळवले पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का आजही प्रभूचे वचन काय सांगते? स्तोत्र संहिता 46 वचन 10. शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. प्रभू असे म्हणतो, तुम्ही शांत राहिले पाहिजे. हे असे दिवस आहेत की ज्यात तुम्ही देवाच्या उपस्थितीत शांत बसले पाहिजे. वर्षाच्या शेवटी देवाच्या उपस्थितीत बसण्याची सवय तुम्ही लावली पाहिजे. तुम्ही शांत बसून आणि शास्त्रांवर ध्यान करण्यासाठी वेळ काढला पाहिजे. मी या शास्त्रानुसार जगतोय का? या वर्षी मी काही चुका केल्या आहेत का? मला माझं जीवन सुधारून नवीन वचनबद्धतेसह नवीन वर्षात प्रवेश केला पाहिजे. आपण स्वतःची तपासणी केली पाहिजे. म्हणूनच आपल्याला शांत राहणे आवश्यक आहे. आपण देवाच्या पायाशी बसून त्याच्यावर आणि त्याच्या वचनावर ध्यान केले पाहिजे. जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा प्रभू अनेक गोष्टींबद्दल बोलेल, ज्या गोष्टी तुम्हाला सुधारायच्या आणि वचनबद्ध व्हायच्या आहेत त्या. मग जेव्हा तुम्ही नवीन वर्षात प्रवेश कराल तेव्हा तुमच्याकडे नवीन आशा, आशीर्वाद आणि मोठा आनंद असेल. या दिवसांत तुम्ही देवाच्या उपस्थितीत बसता का? त्याच्या क्रूसावर आणि वचनावर ध्यान करा. प्रभू मला शांत राहायला हवं. 1 मिनिट प्रार्थना करा. प्रभू मला तुझ्या पायाशी शांत बसण्याची आणि तुझ्यावर ध्यान करण्याची कृपा दे. मला तुला पूर्णपणे समजून घेण्यास मदत कर. मला स्वतःला सुधारण्यास मदत कर. मी येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.